कुठेतरी कोणीतरी आपल्यासाठी आहे ही जाणीव सुद्धा पुरेशी असते जगायला. आधी मन दुखावतं, आजार नंतर बळावतो. प्रत्येकाच्या आयुष्याला रिलेट होतील अशी ही वाक्य. या वाक्यावर विचार करू लागलो, जाणवलं माणूस किती एकटा पडलाय. विचार करत असताना माया या मराठी सिनेमामधलं एक वाक्य अजूनच भावलं. म्हटलं तर आपण सगळेच एकटे असतो. भीती एकटेपणाची नसते, भीती पोरकेपणाची असते. कुठेतरी कोणीतरी आपल्यासाठी आहे ही जाणीव सुद्धा पुरेशी असते जगायला. नमस्कार मित्रांनो, चीज पॉपकॉर्न मूवीज विथ वरुण भागवतच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आपण बोलत आहोत माया या मराठी सिनेमाविषयी. सिनेमाची एक ह्युमन साइड बघण्याचा प्रयत्न करणारं आपलं चॅनल, सिनेमा आयुष्याशी कनेक्ट करणारं आपलं चॅनल चीज पॉपकॉर्न मूवीज. या व्हिडिओमध्ये आपण माया या सिनेमाच्या विचाराविषयी बोलत आहोत. मराठी हिंदी सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. माया नावाची एक मुलगी लंडनमध्ये फिजिओथेरपिस्ट आहे. मुक्ता बर्वे यांनी हे पात्र साकारलंय. या मायाच्या आयुष्यात एक पेशंट येतो. हा पेशंट अत्यंत तिरसट आहे, चिडचिड आहे, पण त्याला फिजिओथेरपीची नितांत आवश्यकता आहे. या पेशंटचं नाव महेश. डॉक्टर गिरीश ओक यांनी हे पात्र साकारलंय. माया आणि महेश यांच्या पहिल्याच भेटीत महेश मायाला सरळ सरळ घरातून हकलून देतो. महेशचा मुलगा सिद्धार्थ अर्थात सिद्धार्थ चांदेकर यांचा मायाला फोन येतो. सिद्धार्थ माफी मागतो. महेशची ट्रीटमेंट सुरू होते. सिनेमाची पुढची गोष्ट म्हणजे नाती, त्यातील गोडवा, दुरावा, प्रेम, मैत्री आणि गुंतागुंत. माणूस कितीही म्हटला की मला कोणाची गरज नाही, मी एकटी सगळं करू शकते, तरी प्रत्येक व्यक्तीला कुणीतरी आयुष्यात हवं असतं. कुणीतरी असल्याची जाणीव खूप सारं बळ देऊन जाते. लग्न हे समाजाने नात्याला लावलेलं लेबल, मात्र लेबल न लावता सुद्धा अनेक नाती अगदी सहज गुंफली जातात. काही टिकतात, काही टिकत नाहीत. पटत असेल तर लाईक नक्की करा. आयुष्यात माया करणारं कोणीतरी हवं असतं. बोलता बोलता एक गोष्ट हा सिनेमा अगदी सहज सांगून जातो, ती म्हणजे स्वतःवर सुद्धा माया करता आली पाहिजे. कारण सगळ्या मायाजाळामध्ये आपण स्वतःवर माया करायचं विसरतो, स्वतःला कमी महत्व देतो. सिद्धार्थ मायाला प्रश्न विचारतो की तू कशी आहेस. ती इतर सगळी उत्तरं देते. स्वतःविषयी मी फक्त बरी आहे, ठीक आहे इतकंच सांगते. आपण इतकं का स्वतःकडे दुर्लक्ष करतो? आपल्याला काय हवं, काय नको हे आपण विचारत नाही की विचारायला घाबरतो. आपणच आपला सामना करायला नाकारतो. जगात प्रेमाची कमतरता नाही, प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत, शोधता आली पाहिजेत. केवळ कटू आठवणींना आपण कवटाळून बसलो तर आपण सतत भूतकाळात जगत राहतो. याने वर्तमान बिघडतो. या प्रकाराला या सिनेमामध्ये इचिगो इचिई अशी जपानी म्हण वापरली आहे. म्हणजे काय तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एकदाच येतो. ती एकदाच मिळणारी भेट असते. त्या प्रकारचे प्रसंग पुन्हा जरी आले तरी प्रत्येक वेळी येणारा अनुभव मात्र वेगळा असतो. आपण काय वेचतो हे महत्वाचं. आपल्याला प्रत्येक प्रसंगातून सकारात्मकता वेचता आली पाहिजे. मला आयुष्यात कोणती रिलेशन्स नको आहेत असं म्हणणं म्हणजे वास्तवापासून दूर पळणं. स्वतःवर आणि कोणावरही प्रेम करताना आपण जसे आहोत आणि समोरची व्यक्ती जशी आहे तसा तिचा स्वीकार करता आला पाहिजे. स्वतःचा सुद्धा स्वीकार करता आला पाहिजे. प्रेम कोणावरही होऊ शकतं. प्रेम म्हणण्यापेक्षाही कोणाबरोबरही अटॅचमेंट होऊ शकते. पण या प्रेमाचा किंवा अटॅचमेंटचा, आवडीचा स्वीकार समोरची व्यक्ती करेलच असं नाही. त्याचा सुद्धा स्वीकार तितकाच प्रांजळपणे करता आला पाहिजे. मात्र कोणीतरी प्रेम करणं आणि सोबत एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न पाहणं हे सुद्धा किती सुखावह आहे. हाही एक तितकाच निखळ विचार सिनेमा आपल्याला देतो. असे अनेक विचार माया हा सिनेमा आपल्याला देतो. त्यावर विचारही करायला लावतो. आपलं चॅनल सिनेमाचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करत सिनेमा आयुष्याशी जोडत राहतं. सिनेमा बघत राहूया, नवीन काहीतरी शिकत राहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.